अरे या देशामध्ये अनेक राजे झाले, पण अनेक राजे होऊन सुद्धा खऱ्या अर्थानं प्रत्येक राजानं आपल्या राज्य दरबारामध्ये बाया नाचवण्याचं काम केलं. पण या जगामध्ये खऱ्या अर्थानं एकच शिवबा असे जन्माला आले, त्यांनी आपल्या दरबारामध्ये खऱ्या अर्थानं बाया नाचवल्या नाही, तर बाया वाचवण्याचं काम खऱ्या अर्थानं शिवबाराजांनी केलं. म्हणून खऱ्या अर्थानं या जगामध्ये जर हे रायगडावरती दाराच्या बाहेर आल्या आणि आल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांना पाहिल्याबरोबर जिजाऊ साहेबाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. कशा करता आलो? पाहिलं समोर, अजून सुद्धा तो समोरचा कोंडाणा अजून सुद्धा आपल्याकडे आलेला नाही. म्हणून आई साहेबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्या क्षणी खऱ्या अर्थानं बातमी शिवबापर्यंत पोहोचवली. जा, अरे शिवबाला म्हणावं आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी बोलवलं आहे, आणि बोलवलंय म्हणून त्या ठिकाणी भगवान आपलं शिवबांकडे खऱ्या अर्थानं बातमी गेली. आणि गेल्याच्या नंतर मग मात्र शिवबा कृष्णा नावाच्या घोडीवरती बसून आई साहेबांकडे येतात. आई साहेब, आम्ही खऱ्या अर्थानं जिवंत असताना तुमच्या डोळ्यामध्ये आम्ही कधी पाणी पाहणार नाही, काय झालं सांगावं. आणि सांगावं म्हटल्याच्या नंतर मग मात्र आई साहेबांना सांगितलं, राजे अजून सुद्धा खऱ्या अर्थानं तो कोंडाणा आपल्याकडे आलेला नाही. जोपर्यंत कोंडाणा आपल्याकडे येत नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला समाधान लागणार नाही. पण शिवबाराजे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शांत होते. शांत असलेल्या शिवबाराजांना आई साहेबाला सांगितलं, शिवबा, अरे तोच तो खऱ्या अर्थानं गड आहे, ज्या गडावरती कमल त्या कुमारिकेला खऱ्या अर्थानं त्या उदयभानून नेहून त्याच्यावरती अत्याचार केले. हे ज्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या राजाच्या कानावरती पडलं ना, मग मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि तळपायाच्या आग मस्तकाला जाऊन मग मात्र त्या राजानं सांगितलं, आई साहेब, खऱ्या अर्थानं आम्ही आज जिवंत असताना तो उदयभानू खऱ्या अर्थानं आम्ही मारून तुमच्या पायापाशी खऱ्या अर्थानं आम्ही तो आणू, आणि नोहे तो गड खऱ्या अर्थानं तुमच्या काबीज करू, असं ज्यावेळेस खऱ्या अर्थानं शिवबा सांगतायत ना. कारण आई बहिणीवरती इज्जत ज्यावेळेस लुटली जाते ना, त्यावेळेस आमच्या राजाला कधी सहन झालं नाही. का सहन झालं नाही? अरे या देशामध्ये अनेक राजे झाले, पण अनेक राजे होऊन सुद्धा खऱ्या अर्थानं प्रत्येक राजानं आपल्या राज्य दरबारामध्ये बाया नाचवण्याचं काम केलं. पण या जगामध्ये खऱ्या अर्थानं एकच शिवबा असे जन्माला आले, त्यांनी आपल्या दरबारामध्ये खऱ्या अर्थानं बाया नाचवल्या नाही, तर बाया वाचवण्याचं काम खऱ्या अर्थानं शिवबाराजांनी केलं. म्हणून खऱ्या अर्थानं या जगामध्ये जर पाहायचं असेल, अनेक राजे झाले, पण या जगामध्ये फक्त एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हो, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव किल्ल्याच्या दगडावरी, माझ्या राजाचे हो, सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. हो, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. हो, प्राणपणाने लढे मावळे भरोसा जाण्याच्यावर, प्राणपणाने लढे मावळे भरोसा जाण्याच्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. उगाच नाही महाराज गाजत का? कारण महाराज या मातीसाठी त्याग केलाय खऱ्या अर्थानं राजांनी. त्याच खऱ्या अर्थानं राजांनी सांगितलं, आई साहेब, तो कोंडाणा येत्या नवमीला तुमच्या खऱ्या अर्थानं पायावरती असेल, तो कोंडाणा आम्ही खऱ्या अर्थानं नवमीला तुमच्या खऱ्या अर्थानं पायावरती ठेवू,
आणि अशी खऱ्या अर्थानं माय लेकरामध्ये ज्यावेळेस बातचीत चालू होती ना, तेवढ्यामध्ये कोणता तरी सरदार येतो. सरदार, आपल्या भेटी करता खऱ्या अर्थानं तानाजी आलाय. अरे तानाजी बाहेर उभाय, बोलवा त्याला आतमध्ये. तानाजीला आतमध्ये बोलवल्या जातं. तानाजीच्या दोन्ही हातामध्ये कसले तरी कागद दिसतायत. आणि मग मात्र राजाने विचारलं, ताना अरे काय घेऊन आलायस? राज खऱ्या अर्थानं आम्ही जे घेऊन आलोय ना, ते आमच्या रायबाच्या मुलाची पत्रिका आहे. ओ राज, येत्या नवमीला खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या मुलाचा विवाह सोहळा ठेवलेला आहे. राजाने पत्रिका पाहिली आणि पाहिल्याबरोबर राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे याच खऱ्या अर्थानं रायबाच्या लग्नाला आम्हाला येता येणार नाही. त्या राजाने खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये पाणी आलं, पण सांगितलं नाही. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं डोळ्याला पाणी आलं, सांगितलं नाही. मग मात्र तानाजीनं विचारलं, राजे मनामध्ये खऱ्या अर्थानं काहीतरी गुपित आहे, मनामध्ये काहीतरी तुमच्या चलतंय, चेहऱ्यावरती मला दिसून येतंय. काय चलतंय? काही नाही रे ताना. नाही राज, सांगा काहीतरी मनामध्ये तुमच्या गुपित चलतंय. काही नाही रे ताना. नाही राजा, तुम्हाला सांगावं लागेल, काहीतरी तुमच्या मनामध्ये गुपित चलतंय. आणि मग मात्र राजाने सांगितलं, काही नाही रे, तुझ्या मुलाच्या लग्नाला मला खऱ्या अर्थानं येता येणार नाही, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थानं पाणी येतंय. असं राजा, काय कारण तुम्हाला खऱ्या अर्थानं माझ्या मुलाच्या लग्नाला येता येणार नाही? खरं सांगू, अरे आम्ही आमच्या आई साहेबांना वचन दिलंय की तो खऱ्या अर्थानं येणाऱ्या नवमीला तो कोंढाणा किल्ला आम्ही खऱ्या अर्थानं आपलासा करू. आणि तुझ्या मुलाचं लग्न सुद्धा खऱ्या अर्थानं नवमीला आहे ना, मला येता येणार नाही. शब्द खऱ्या अर्थानं तानाजीनं ऐकले आणि ऐकल्याबरोबर खऱ्या अर्थानं तानाजीनं दोन्ही हातातल्या खऱ्या अर्थानं पत्रिका फेकून दिल्या. राज, आधी लगीन खऱ्या अर्थानं कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. बस पत्रिका फेकून दिल्या. सांगितलं, राज एवढा गड खऱ्या अर्थानं माझ्या पदरात घाला, हा गड खऱ्या अर्थानं मी तुमच्या स्वाधीन करेल. अरे एवढं सोपं नाही दादा. अरे कोंढाणा घेणं एवढं सोपं नाही. जसं नागमण्याला खऱ्या अर्थानं नागमण्याने चिटकून बसतो ना, त्याप्रमाणे त्या कोंढाण्याला खऱ्या अर्थानं ते उदयभानू चिटकून बसलेला आहे. एवढं सोपं नाही. नाही राज, काही झालं तरी चालेल, येत्या नवमीला खऱ्या अर्थानं आम्हीच तो गड तुमच्या स्वाधीन करू. असं म्हणतोयस का ताना? घे खऱ्या अर्थानं तुझ्याकडे मी ही स्वारी स्वीकारली आहे. आणि मग मात्र ते आमंत्रण घेतल्या जातं आणि मग मात्र ते तानाजी निघून जात आहेत. तानाजी खऱ्या अर्थानं गावाकडे येत आहेत. ऐका गड्या, गावाकडे येऊन आपल्या पत्नीपर्यंत येत आहेत. पत्नीकडे आल्याच्या नंतर पत्नी विचारते, मालक काय काम आहे? चेहऱ्यावरती खऱ्या अर्थानं आनंद उचलून वाहतोय. खरं सांगू, येणाऱ्या नवमी तिथीला मी राजाकडून एक वचन घेतलंय. काय वचन घेतलंय? येणाऱ्या नवमी तिथीला आम्ही लढायला जाणार आहोत आणि लढायला जाऊन खऱ्या अर्थानं तो कोंढाणा आपलासा करून घेण्याकरता आम्ही राजाला वचन दिलंय. राजानं खऱ्या अर्थानं त्यांच्या आई साहेबांना वचन दिलंय, आम्ही तो कोंढाणा घेणार. अरे कोणती माय, ज्या माईला खऱ्या अर्थानं आपल्या एकुलत्या एक मुलाचं लग्न येत्या नवमी तिथीला असताना सुद्धा बापानं खऱ्या अर्थानं लढायला जावं, अशा कोणत्या माईला वाटेल? तिनं सांगितलं, मालक आयुष्यभर खऱ्या अर्थानं लढाईच करायची हो, मुलाचं लग्न आहे, आपण थांबावं अशी मी तुम्हाला विनंती करत नाही, परंतु मनामध्ये खऱ्या अर्थानं भाव निर्माण होतो, आपण या ठिकाणी थांबून आपल्या मुलाचं लग्न करावं. अरे नाही, या जगाचा खऱ्या अर्थानं आराध्य दैवत लढावं आणि आम्ही वर बाप म्हणून लग्नामध्ये मिरवावं, हे आम्हाला शोभणार नाही. आम्ही खऱ्या अर्थानं तिथे जाणार आणि खऱ्या अर्थानं कोंढाणा घेऊन येणार. रणी निघता शूर न फिरे माघारी. आम्ही खऱ्या अर्थानं शूरवीर आहोत आणि शूरवीर एकदा रणांगणामध्ये निघाला ना, तो खऱ्या अर्थानं माघारी फिरत नाही. आणि मग मात्र निघालेत महाराज. तानाजी निघाले, सोबत 300 मावळे घेतलेलेत, सोबत खऱ्या अर्थानं आपले बंधू ते सुद्धा खऱ्या अर्थानं घेतलेले आहेत. आणि जात असताना खऱ्या अर्थानं सूर्याजी सुद्धा सोबत आहेत. गडावरती खऱ्या अर्थानं रात्री 12च्या सुमारामध्ये पोहोचलेले आहेत. गडावरती जात आहेत आणि गडावरती जाऊन त्या ठिकाणी गडाच्या ठिकाणी उभा राहतात. पाहतायत गड सगळा सुन्न अवस्थेमध्ये, अंधार आहे. अरे कोणाच्याही हातामध्ये शस्त्र नाही. गडावरती सर्व पहारेकर्ते झोपलेले आहेत आणि गड सुन्न असताना खऱ्या अर्थानं हेच पाहिलं आणि पाहिल्याबरोबर वर दोर फेकल्या गेली. 3 दोर फेकल्या गेल्या, तिन्ही दोरी खऱ्या अर्थानं वर अडकल्या गेल्या आणि एक नाही दोन नाही असे 300 मावळे खऱ्या अर्थानं सर्र करत वर गेले. वर गेल्याबरोबर वर पाहिलं, गड सुन्न असताना खऱ्या अर्थानं आपल्याला आपला गड काबीज करता येईल असं तानाजीच्या लक्षात आलं. आणि लक्षात येऊन तानाजीनं गर्जना केली, हर हर महाराज.
गर्जना केल्याबरोबर त्या तानाजीनं खऱ्या अर्थाने एक 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 शत्रू कापायला सुरुवात केली. एक 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 शत्रू कापतो. बघता 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 एकट्या तानाजीनं 350 शत्रू कापून मोकळे केले. बातमी गेली महाराज, बातमी गेली त्या उदय भानूच्या कमऱ्यामध्ये. बातमी गेली, हुजूर दगा झाला, हुजूर दगा झाला. काय झालं? खऱ्या अर्थानं 300 मावळे घेऊन तानाजी इथं आलाय. ज्यावेळेस बातमी पोहोचली ना त्याच वेळेस खऱ्या अर्थानं तानाजी त्यावेळेस लढत होता. एका एका शत्रूला कापत होता. आणि कापत असताना खऱ्या अर्थानं बातमी गेली. उदय भानूनं महाराज जाग आली. आणि जाग आल्याबरोबर तलवार घेऊन बाहेर आला. बाहेर आलेला उदय भानू खऱ्या अर्थानं पाहिला. समोरला समोर दोघं उभेत. अरे एकामध्ये हत्तीचं बळ आहे, एकामध्ये सिंहाचं बळ आहे. दोघंही समोरला समोर. अरे कोण तू? कोण? अरे ओळखलं नाही मला? अरे मीच तो छत्रपती शिवाजी राजे यांचाच मावळा तानाजी. ओळखलं नाही का मला तू? असं म्हटल्याबरोबर खऱ्या अर्थानं दोघांचं युद्ध सुरू झालं. एकाची खऱ्या अर्थानं तलवार ढालावरती पडते, कुणाची तलवार तलवारीवरती लागते. बघता बघता खऱ्या अर्थानं युद्ध चालू असताना एखादी तलवार हुकल्या जाते, एखादी तलवार तलवारीवरती पडल्या जाते. आणि असं करत 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 असताना उदय भानूची एक तलवार आमच्या तानाजीच्या ढालीवर बसल्या जाते. ती ढाल तुटल्या जाते. कमरेचा शेला काढून खऱ्या अर्थानं तोच शेला आपल्या हाताला गुंडाळला जातो. गुंडाळलेला शेला आणि त्या शेल्यावरती तलवारीचे घाव तो तानाजी घेत होता. अशा अवस्थेमध्ये एक घाव त्या उदय भानूचा तानाजीच्या छातीवरती लागला. आणि तानाजीच्या छातीवरती तो घाव लागून तानाजी बेअवस्थेमध्ये झाला. झाल्याच्या नंतर तक्षणी खऱ्या अर्थानं डोक्यामध्ये प्रकाश पडला. अरे बस, आम्ही वचन दिलं राजाला, हा सिंहगड खऱ्या अर्थानं हा जो कोंडाणा आहे ना हा गड आम्ही तुमच्या स्वाधीन करू. आम्ही वचन दिलंय. त्या क्षणी खऱ्या अर्थानं जी काही झाप होती ती बाजूला सारली. पुन्हा खऱ्या अर्थानं तानाजी लढू लागला. लढत असताना एक तानाजीची तलवार उदय भानूच्या छातीमध्ये लागल्या गेली. उदय भानू खाली कोसळला. हे तानाजीनं पाहिलं ना आपलं शरीर खऱ्या अर्थानं जमिनीवरती टाकलं. जमिनीवरती शरीर टाकलेलं बाकीच्या मावळ्यानं पाहिलं. अरे सरदार गेला, सरदार गेला, सरदार गेला. बातमी पाहिल्याबरोबर बाकीचे मावळे पळू लागले. पळत असताना खऱ्या अर्थानं या तानाजीचा भाऊ सूर्याजी यानं पाहिलं. अरे खऱ्या अर्थानं मावळे पळून जातात. लगेच दोरीकडे गेला आणि दोर खऱ्या अर्थानं तरवारीनं कापून टाकली. दोरीतून खऱ्या अर्थानं आता उतरता येत नव्हतं. आणि आवाज दिला, अरे पळता का भेडानो? एकतर गडावरून उड्या मारून मरा किंबहुना शत्रूशी लढून मरा. तिथून खऱ्या अर्थानं मावळे परत फिरले. एक एक दोन दोन तीन तीन खऱ्या अर्थानं मावळा त्या शत्रूला कापत होता. गड आपल्या काबीज केला. आणि गड काबीज करून खऱ्या अर्थानं एक 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 तो मावळा जमू लागला. महाराज कुठं? तानाजीच्या समवेत येतात. तानाजी खऱ्या अर्थानं पाहतायत, सगळीकडे पाहतायत. आता खऱ्या अर्थानं प्राण थोडा शिल्लक राहिलाय. अशा अवस्थेमध्ये तानाजीनं सांगितलं, सूर्याजी अरे एखादी तोफ फेटून माझ्या राजाला कळवा. गड आपण खऱ्या अर्थानं घेतलेला आहे. आणि गड खऱ्या अर्थानं घेतला म्हणून तोफ पेटवण्यात आली. तोफ वाजल्या गेली. राजानं पाहिलं, अरे गड मिळाला, गड खऱ्या अर्थानं मला मिळाला. मी आता स्वागत करण्याकरता जाणार. अरे तानाजीचं मी स्वतः माझ्या हाताने स्वागत करणार. तानाजीनं हा खऱ्या अर्थानं गड मला मिळून दिलाय ना, मी त्या तानाजीचं स्वागत करण्याकरता जाणार. एक 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 तोफ वाजू लागली. तोफ सांगत होती, यावं राज. तानाजी वाट पाहतय ना राज, यावं तुम्ही राज. खऱ्या अर्थानं गड आम्ही तुमच्याशी स्वाधीन करतो ना राज. या एक 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 तोफ खऱ्या अर्थानं तानाजीला खऱ्या अर्थानं एक एक तोफ लावून छत्रपती शिवाजी राजांना खऱ्या अर्थानं बोलवत होती. तानाजी सुद्धा खऱ्या अर्थानं छत्रपतींची वाट पाहत होता. जगण्यासाठी नाही दादा, मग मरण्यासाठी. बस आता हा गड आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. आमच्यावरती खऱ्या अर्थानं राज, आमच्यावरती तुमची कृपा असावी. आम्ही जातो तुम्ही कृपा तुझ्या. आम्ही जातो तुम्ही कृपा तुझ्या. Hey!
सकळा सांगावी. राज, आम्ही सुद्धा खऱ्या अर्थाने इथून निघून जाणार आहेत ना राज. एकदा का खऱ्या अर्थाने आम्ही निघून गेलो ना, हा गड आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. सकळा सांगावी विनंती माझी, असं म्हणून खऱ्या अर्थानं तानाजी आपले डोळे झाकतो. राज खऱ्या अर्थानं तानाजीचं स्वागत करण्याकरता येत आहेत. आल्याबरोबर त्या ठिकाणी येत आहेत. बघतायत तर ज्या खऱ्या अर्थानं तानाजीचं स्वागत करायचं होतं ना, त्या तानाजीला खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी लागली. त्याच राजानं आपलं खऱ्या अर्थानं तानाजीचं मस्तक घ्यावं आणि मस्तक घेऊन आपल्या मांडीवरती घ्यावं. मांडीवरती घेऊन आपला हात तानाजीच्या खऱ्या अर्थानं मस्तकावरती फिरवावा. जागड्या खऱ्या अर्थानं आता चिंता करू नका. तुम्ही खऱ्या अर्थानं आपला देह या मराठीच्या खऱ्या अर्थानं माती करता सांगलाय ना, तुमचा खऱ्या अर्थानं झालेला हा जो काही पराक्रम आहे तो कधीही लोक विसरणार नाहीत. का? अरे राजाने त्यावेळेस शब्द म्हणावे, गड आला, गड आला, पण सिंह गेला.